नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या या विशेष आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हा आजचा सवाल औरंगाबादहून करतोय, कारण इथे राज्यातला सर्वात मोठा मुस्लिम मूक मोर्चा आज निघालेला आहे. जेव्हा राज्यभरात मराठे मोर्चे निघाले तेव्हा राज्य सरकारला त्यामध्ये आक्रोश दिसला. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की हा मराठा समाजाचा आक्रोश आहे आणि आम्ही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करू. मग मुस्लिम रस्त्यावर उतरले, मुस्लिम मोर्चे आले, राज्य सरकारला त्यांचा आक्रोश दिसला नाही का असा प्रश्न विचारला जातोय आणि आपण त्यावरच चर्चा करणार आहोत. शमीम भाई, मुस्लिम समाज इतका मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आला, आपल्या मागण्या मांडतोय आणि भाजपची भूमिका अशी दिसते आहे की धर्माच्या आधारावर आम्ही आरक्षण देणार नाही आणि त्यामुळं जे हायकोर्टानं 5% शिक्षणात आरक्षण ग्राह्य धरलं मुस्लिम समुदायाला, ते सुद्धा द्यायला नकार देत आहे. हो, मुस्लिम आरक्षणचा मुद्दा सर्वप्रथम महाराष्ट्र वन चॅनलने टी व्हीवर घेतला आणि चर्चेला घेतला. याबद्दल सर्व महाराष्ट्राचे मुसलमान महाराष्ट्र वन चॅनलचे खूप आभारी आहे. कमीत कमी या माध्यमातून आमचा आवाज शासन दरबारी पोचेल आणि आमचा जे आक्रोश आहे प्रचंड प्रमाणात आहे. आजवर आम्हाला सवय नव्हती की रस्त्यावर उतरावा आणि संघटित व्हा, पण आज जे 5 लाखपेक्षा जास्त लोक जमले होते हे तर फक्त सुरुवात आहे. आमची लय म्हणजे परेशानी आहे. आम्हाला फक्त आयडेंटिटीवर की आम्ही मुसलमान आहे म्हणून आमच्याकडे दुजाभाव नजरेने बघता येते. आम्ही भारतीय आहेत, आम्ही महाराष्ट्रीयन आहे. आम्हाला इक्वल वाटा पाहिजे असं आमच्या शासनाला सांगायचं आहे. फौजिया खान, प्रश्न तोच आहे की राज्य सरकारची मानसिकता, मागच्या सरकारनं शिक्षणात आणि नोकरीत 5% देऊ केलं होतं, ते हायकोर्टामध्ये नोकरीतलं टिकलं नाही, पण हायकोर्टानं शिक्षणातलं 5% आरक्षण मात्र वैध ठरवलं होतं. आता या सरकारची मानसिकता दिसत नाही. 2 वर्ष उलटून गेले, विधिमंडळात सुद्धा विरोधकांनी ज्या पद्धतीनं हा प्रश्न जोर लावून धरला पाहिजे तो दिसलेला नाही आहे. तुम्ही जे म्हणता ते खरं आहे आणि खरं तर मला हे सांगायचं आहे की मला स्वतःला असं वाटतं की डेमोक्रेसीला, आपल्या लोकशाहीला सलाम करावा. कारण 5-5 लाख लोक रस्त्यावर येऊन शांततेने, डिसिप्लिनने जे शासनाकडे मागणी मागत आहेत, हे आपल्या लोकशाहीची ही सुंदरता आहे. पण लोकशाही काय आहे? लोकशाही, डेमोक्रेसी इज द व्हॉइस ऑफ पीपल. आणि हे जे व्हॉइस तुमच्या समोर येत आहेत, हे जे आवाज लोकांची आहे, हे एकच गोष्टी दाखवतात की 70 वर्षामध्ये आपण समता दृष्टीत समाज निर्माण करू शकलो नाही, इनजस्टिस आहे, इक्वॅलिटी निर्माण करू शकलो नाही आणि म्हणून शासनाला याच्याकडे बघावंच लागेल. आमच्या शासन होता त्यावेळी आम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी जे आरक्षणाचे निकष ठरून मुस्लिमांना जे आरक्षण दिला, मराठ्यांचा विषय बाजूला जर ठेवला आता आज, पण मुस्लिमांना कोर्टाने, तुम्ही जसं सांगितलं, हे प्रायमा फेसी त्यांनी सांगितलं की हे योग्य आहे, तरीसुद्धा जे ऑर्डिनन्स कायद्याच्या स्वरूपात आणला पाहिजे होता ते त्यांनी केलं नाही. त्यांनी ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं. नंतर त्यांनी जे चॅलेंज केला कोर्टामध्ये अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट, ते फक्त मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी त्याच्यामध्ये सगळे विषय घेतले. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला त्यांनी बाजूलाच ठेवलेला आहे आणि आक्रोश नाही, हे जे अनरेस्ट आहे, वेगवेगळे समाज येत आहेत रस्त्यावर, वेगवेगळे जे समाज येत आहेत, हे लक्षण असं आहे की कुठेतरी मोठी क्रांती घडणार आहे. एक्सप्लोजिव्ह वातावरण झालेलं आहे आणि आज जरी ॲक्ट नाही केला शासनाने तर काहीतरी एक्सप्लोजन घडू शकतो. प्रश्न तोच आहे की जसं आता फौजिया मॅडम म्हणाल्या की मराठा समाजासाठी तुम्ही अध्यादेश काढला आणि ते कंटिन्यू केलं, मग मुस्लिम समाजाचं जे 5% शिक्षणातलं आरक्षण होतं ते हायकोर्टानं ग्राह्य धरलं होतं, वैध ठरवलं होतं. तुम्हाला अध्यादेश काढता आला असता, पण तुमच्या सरकारनं तो काढला नाही आणि नंतर प्रचार काय सुरू केला की धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. भाजपची ही दुहेरी नीती आहे. नाही, बिलकुल नाही. ॲक्च्युली आपल्याला माहिती की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे की धर्माच्या आधारावर तुम्हाला आरक्षण देता येत नाही, पण 5%चा जो मग हिंदू धर्माला कसा दिला गेला? हिंदू धर्मात जाती नाही आहेत का? त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असल्यामुळे त्याच्यावर अंतिम निर्णय अजून होणे बाकी आहे. नंबर 2,
आत्ता शिक्षणात 5% सगळ्यात प्रमुख मागणी काय आहे? शिक्षणाला तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण समाज हा मागासलेला आहे. आत्ताच मॅडमनी सांगितलं की 70 वर्षात जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी काहीही काम केलं नाही आणि आता हे सरकार करू शकतं. लोकांनी घरी पाठवलंय, केंद्रातही आणि राज्यातही. तुम्ही बोला. म्हणून तर म्हणतोय की असं त्यांना आशा आता आमच्या सरकारकडनं वाटतंय, म्हणून ते एवढे मोठ्या मोर्चा काढतात. खरं त्यांचं मी अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, 5% आरक्षण यांना आत्ता मान्य केलेलं आहे. त्याच्यावर पण आम्ही म्हणू शकलो असतो की हे अल्पसंख्याक याचं आरक्षण, त्यांच्या माध्यमातून आरक्षण यांना द्या. पण ॲक्च्युली हे कमर्शियल एज्युकेशनमध्ये जवळपास 30,000 ह्या जागा आहेत शिक्षणाच्या. ह्या जागा सरकारी जागा आहेत आणि जवळपास 3 लाख जागा ज्या आहेत शिक्षणासाठी जे मिळणार आहेत ह्या तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमधनं मिळतात. ॲक्च्युली ह्या 3 लाख ज्या जागा ओपनमध्ये आहेत, ज्या प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडे आहेत, त्याच्यामध्ये पण मुस्लिम समाजाला इक्वल स्थान देण्यात आलेलं आहे. आम्ही तर मानतो की मुस्लिम समाजाला हा आता मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्याशिवाय महाराष्ट्र म्हणा, देश म्हणा, हा प्रगतीपथावर जाऊ शकणार नाही. म्हणून आमचं सरकार हे अत्यंत कमिटेड आहे. मुस्लिम समाजासाठी चांगल्यात चांगल्या योजना करण्यासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये अत्यंत माझा मूळ प्रश्नाला तुम्ही बगल देताय. मॅडम, मला प्रश्न हाच विचारायचा आणि याच्यावरच मला डिबेट घडवायचा आहे. धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देऊ शकत नाही असं कुठल्या बेसिसवर सांगितलं जातं? हे काय कन्फ्युजन आहे? मग हिंदू धर्मातल्या जातींना कसं दिलं गेलं? नाही, कसं आहे, आर्टिकल 14 जे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि आर्टिकल 16(3) याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स नेहमी राहिलेले आहे. आजचा नाही आहे हा विषय, पण कुठल्याही कोर्टाने याला अवैध ठरवलेला नाही आहे आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की ठीक आहे, मी मानते की धर्माच्या आधारावर देता येत नाही, पण आम्ही काय धर्माच्या आधारावर दिलेला नव्हता, आम्ही प्रोफेशन्सच्या आधारावर दिलेला होता. काय काम करतो तो माणूस, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी म्हणून केलं होतं. त्याच्यात धर्माचा विषयच नाही आहे आणि फक्त मुस्लिम समाजाला त्याचा फायदा होतोय. हे कॉन्स्टिट्यूशनल कमिटीच्या आधारे सगळे अभ्यास झाल्यानंतरची गोष्ट आहे आणि कोर्टाने त्याला वैध ठरवलेलं असल्यानंतर सुद्धा हे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याची जी प्रक्रिया आहे हे आम्हाला थोडीशी बरोबर वाटत नाही. इम्तियाज भाई, प्रश्न हाच आहे की धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देऊ शकत नाही म्हणून राज्य सरकार हा विषय काढत नाही आहे आणि विरोधक सुद्धा, तुम्ही माहिती आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दोन्ही सभागृहांमध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचलून धरत नाहीत आणि खाजगीत काय सांगतात की आम्हाला भाजपच्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की जो विषय मिळणारच नाही तो विषय तुम्ही का लावून धरता. मला प्रश्न हा विचारायचा आहे की मुस्लिमांना आज आरक्षणाची गरज आहे, त्याशिवाय काय लोक रस्त्यावरती उतरतायत, पण मग जर का आरक्षणाची गरज असेल तर तो कशा पद्धतीनं सरकार देऊ शकतं आणि आता सध्या सरकार देण्यास तशी चालढकल का करत आहे? आशीष, देखिए, अभी मेरे भाजपा के सहयोगी शिरीष भाई जब बोल रहे थे कि मुसलमानों को मुख्य प्रवाह में लाना चाहिए, पिछले 70 सालों से हम ये डायलॉग सुनते आ रहे हैं. कभी कांग्रेस कहती है कि मुसलमानों को मुख्य प्रवाह में लाना चाहिए, कभी राष्ट्रवादी कहती है, अब भाजपा वाले कहते हैं मुख्य प्रवाह में. हम 70 साल तक यही सुनते आ रहे हैं. सवाल ये है, ना ये देना चाहते हैं, इनका इरादा है, और ना 15 साल जो मुसलमानों के वोटों के ऊपर चुनकर आते थे, अपने आप को सेक्युलर होने का दावा करते थे, वोट मांगने का रहता है तो मुसलमान 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 मुसलमान. 12 अक्टूबर को फौजिया मैडम से एक मैं सवाल करना चाहूँगा. फौजिया मैडम, 12 अक्टूबर 2016 को आपके पार्टी के सर्वेसर्वा शरद पवार साहब दिल्ली जाते हैं. वहाँ पे नरेंद्र मोदी साहब से मिलते हैं और ये गुहार लगाते हैं कि मराठाओं को रिजर्वेशन देना चाहिए. हम इंतज़ार करते रहते हैं कि शरद पवार साहब कहेंगे कि मराठाओं के साथ मुसलमानों को रिजर्वेशन देना चाहिए, लेकिन क्या वजह है कि वोट मांगने के टाइम के ऊपर बराबर मुसलमानों की चौखटों पर आया जाता है और जब रिजर्वेशन की बात आती है तो पवार साहब मोदी साहब के दरबार में चले जाते हैं. हमारा ये सवाल है, ये तो मराठाओं की सरकार थी साहब 15 साल, ये अपने समाज के साथ इंसाफ नहीं कर पाए हैं, मुसलमानों के साथ क्या इंसाफ करेंगे? आज ये भाजपा से अगर मांग रहे हैं, आज ये शिवसेना से अगर मांग रहे हैं, तो सवाल ये है आशीष, पिछले 15, 20, 25, 50 सालों का इतिहास उठा के देखिएगा. इस राज्य के अंदर अगर किसी ने हुकूमत की है तो वह मराठाओं ने हुकूमत की है, लेकिन सच्चाई ये है कि सिर्फ 200, 300 वही
परिवार है जिन्होंने अपने लिए सब कुछ मांगा है, इनके समाज को पीछे छोड़ा है। अरे ये अपने समाज का भला नहीं कर पाए हैं, ये मुसलमानों का क्या भला करेंगे। इसीलिए आज हमने जो मोर्चा निकाला है, ये इसलिए नहीं निकाला है हमने कि हमको ये सरकार से कुछ उम्मीद है। भाजपा कुछ नहीं देने वाली है साहब, ये सिर्फ नारे देने वाली है आपको, सबका साथ सबका विकास, लेकिन ब्रैकेट में ये लिखते हैं कि सबका साथ सबका विकास सिवाय मुसलमानों का। वरना क्या वजह है कि अदालत अगर ये कहती है कि 5%, श्री साहब ये बताइएगा कि आप अदालत से तो बड़े हैं नहीं। अदालत ने कहा है कि मुसलमानों को 5% रिजर्वेशन मिलना चाहिए, तो आप किस तरह से ये फरमान जारी कर देते। और मुसलमानों को जो है, मुझे अगर आप रिजर्वेशन देंगे तो हम ठुकराएंगे कि नहीं चाहिए मुझे रिजर्वेशन, लेकिन मेरे समाज के अंदर जो गरीब है, जो पिछड़ा है, उसके लिए रिजर्वेशन मांग रहे हैं। ये आप जो असेंबली के अंदर कहते हैं मुख्यमंत्री साहब की जात और धर्म के नाम के ऊपर, नहीं मुख्यमंत्री साहब, आप ये नहीं कह सकते हैं क्योंकि हमें नहीं चाहिए रिजर्वेशन, लेकिन मेरे समाज के अंदर जो पिछड़ा है उसको रिजर्वेशन देना चाहिए। और जहां तक मराठाओं की बात है तो उन मराठा नेताओं से आशीष साहब सवाल करिएगा, सत्ता में कितने साल थे और अपने समाज के साथ क्या क्या किए हैं। प्रश्न तोच आहे बोराळकर साहेब की अध्यादेश निघाला असता 5% ग्राह्य धरलं होतं हायकोर्टानं, मुंबई हायकोर्टानं, कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स म्हणतो आपण हायकोर्टाला, त्यांनी सांगितलं होतं की 5% तुम्ही शिक्षणात तरी मुसलमानांना आरक्षण द्या. नाही दिलं तुमच्या सरकारने, 2 वर्ष झालीत, नाही कंटिन्यू केलं. नाही, बिलकुल तुमचं म्हणणं मी याला खोडून काढू इच्छितो. कारण आत्ताच आमच्या मित्रांनी जे सांगितलं की तुम्हाला की 70 वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं नाही, कमीत कमी आमचं जे सरकार आहे याच्यासाठी एक पहल करत आहे. आज तुम्ही मला सांगा, 5% जर शिक्षणात रिझर्वेशन असेल, जर जागा किती आहेत? 6,000 जागा आहेत. 6,000. तुम्ही तो हिशोब लागू नका ना. तुम्ही बघा, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आक्रोश दिसला. मुख्यमंत्री स्वतः पहिल्यांदा म्हणाले, कोणीही म्हणाल नव्हतं की हा आमचा आक्रोश आहे, मुख्यमंत्रीच म्हणाले हा मराठा समाजाचा आक्रोश आहे. आणि मग लोकांना असं वाटलं, अरे मुख्यमंत्रीच म्हणताय हा आक्रोश आहे. अरे मग तर मोठ्या संख्येनं लोक आली आक्रोश दाखवायला. मग मुसलमानांच्याच बाबतीत असं का? नाही, मुसलमानांच्या बाबतीत बिलकुल असं नाही. मागच्या सरकारने जे केलं नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम हे सरकार करतंय. आपल्याला माहिती आहे, आता अल्पसंख्याकांसाठी जो निधी होता, 15 वर्षात त्यांनी कधी निधी दिला नाही, याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिलाय आणि आम्ही खर्च करतोय. आरक्षणाची मागणी का होते? घटनात्मक सुरक्षा हवी आहे समाजाला, म्हणून आरक्षणाची मागणी होते. शिक्षणामध्ये ईबीसी 1 लाखाहून 2.5 लाख केलेला आहे. आणि नाही ना, ईबीसी सर्वांसाठी आहे, ते काय फक्त मुसलमानांसाठी आहे का? तेच म्हणतो, या सगळ्यांना ती तर जो आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे त्या प्रत्येकाला ईबीसीची सवलत आहे. तेच म्हणतोय मी, एवढा चांगला निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये जवळपास 70% युवक. पण जे हायकोर्टाने सांगूनही राज्य सरकारला करता आलं नाही, त्याच्याविषयी उत्तर द्या. हायकोर्टाने तुम्हाला 5% जे आरक्षण शिक्षणात द्यायला त्यांनी मान्य केलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त संधी ही या सरकारने दिलेली आहे. हे लक्षात घ्या. त्याचं उत्तर नाहीये, हे त्याचं उत्तर नाही. 5% नाही, 5% एकतर सर्वप्रथम मला हे सांगायचं की इम्तियाज जलील साहेबांनी चुकीचं सांगितलेलं आहे. शरद पवार साहेबांची भूमिका हे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची आहे. अनेक वेळे त्यांनी पब्लिकली सांगितलं, प्रेसमध्ये सांगितलं, प्राईम मिनिस्टरने सांगितलं, सगळ्यांना सांगितलेलं आहे आमची पक्षाची भूमिका हे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची आहे. पण मी एक सांगते की ज्या वेळपासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या वेळपासून मुस्लिम समाज हा फुटबॉल झालेला आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हे सांगतो, ते मुस्लिमांची असो, ते हिंदुआंची असो, ते कोणाचीही असो, पॉलिटिकल पार्ट्यांच्या हे म्हणणं आहे मुस्लिमाचा जवळ कोण आहे आणि मुस्लिमांच्या पासून दूर कोण आहे त्याच्यावर सरकार ठरते. आणि ही शोकांतिका आहे. हे सोशल फायबर आपल्याला चेंज करण्याची गरज आहे. कारण मुसलमानांना विलन ठरवण्यामध्ये या देशामध्ये एक प्रोजेक्टेड विलन आहे आणि हिरो होण्यासाठी प्रोजेक्टेड विलनला म्हणजे किती आपण विलन म्हणून प्रोजेक्ट करणार आहे त्याच्यावर पॉलिटिकल पार्टीजचं अस्तित्व आहे आणि हे चुकीचं आहे. आपली ही सेक्युलर कंट्री आहे. सेक्युलर कंट्रीमध्ये त्यांना पण तेवढाच न्याय मिळाला पाहिजे, हीच आवाज या सगळ्या मोर्चांमध्ये आहे. मुस्लिमों के साथ हमेशा राजनीति हुई है. यस, ये कैसा हुआ क्या 14 नवंबर 2014 को महाराष्ट्र के चीफ जस्टिस साहब एम एस मोहित शाह साहब कहते हैं कि मुसलमान वाकई में पीछे है और उनके साथ न्याय होना चाहिए. अगर आप कोई अध्यादेश नहीं लाके गवर्नमेंट सर्विस में नहीं दे सकते तो कम से कम एजुकेशन में दो. ऐसा जो कोर्ट कह रही है, और जो कोर्ट कह रही है उसको हमारे मुख्यमंत्री साहब, आदरणीय मुख्यमंत्री साहब सिर्फ हाउस में एक वजह देते हैं क्या आदरणीय जो एडवोकेट अटॉर्नी जनरल है त्यांचा अभिप्राय अजून
मिला नहीं तो हमारे मुसलमानों को तुम किसी के अभिप्राय नहीं मिले उस पर हवा पे छोड़ देंगे क्या? हम क्या बराबर के नागरिक? जनरलचा अभिप्राय मागितला जातोय. एवढंच नाही तर सच्चर समितीचा अहवाल येऊन आता 10 वर्ष लोटले आहेत आणि त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे इतकी दयनीय परिस्थिती मुस्लिम समुदायाची आहे की त्यांना तुम्ही सोयी सवलती तर द्याच. आरक्षणाची शिफारस केवळ सच्चर समितीनंच केली नाही तर मैदूर रहमान कमिटीनं जी राज्यानं बसवली होती त्यांनी सुद्धा केलेली आहे. मग हे का असं का होतं आणि भाजप सरकारची मानसिकता तर स्पष्ट दिसतंय 2 वर्षापासून. नाही, निश्चितच एकतर भाजप सरकार किंवा भाजपचं संबंध धोरण त्यापूर्वीचं जनसंघ किंवा संघाचा आपण विचार केला तर त्यांचं धोरण अत्यंत उघड आहे. म्हणजे कुठेतरी ज्या स्वरूपानं आपण हिटलरचं पाहिलं की त्या स्वरूपानं कोणाला तरी एकाला शत्रू बनवायचा, एका समाजाला शत्रू बनवायचा आणि त्याच्या विरोधात सगळ्यांना गोळा करायचं आणि अशा स्वरूपानं मुस्लिम समाज हा एक खलनायक म्हणून संघाचं जे काही लिटरेचर आपण पाहिलं तर त्यात दिसतं किंवा गोळवलकर गुरुजींनी जे काही लिहिलं त्यात सगळ्यात आपल्याला दिसतं. म्हणजे ते लपवण्याची गोष्ट नाही, हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. देशभर फिरतात. एवढंच नाही तर पाकिस्तानातली सुद्धा मुसलमानांची परिस्थिती ते बघून आलेले आहे. तिथल्याही हिंदूंचा त्यांनी अभ्यास केलाय. एक मिनिट नाही, आता नाही आलाय. वाजपेयींचंही देखील सरकार होतं, सेना भाजपाचंही सरकार होतं. त्यामुळे आपण जे काय म्हणता की काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं ते आपण चुकीचं बोलू नये. वाजपेयी सरकार जे काय होतं ते काँग्रेसचं सरकार नव्हतं, हे लक्षात घ्या. त्या स्वरूपानं आणि म्हणूनच माझं काय म्हणणं आहे, कुठेतरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम समाज हा मागे राहिलेला आहे. मुस्लिम समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्याला एक कुठेतरी एक विशेष सर्कल आहे आणि विशेष सर्कल ज्याला आपण Catch-22 म्हणतो की मुस्लिम समाज गरीब आहे त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नाही म्हणून तो गरीब आहे. हे जे काही विशेष सर्कल आहे, विशेष सर्कल आपण कशा स्वरूपानं तोडणार आणि कुठेतरी त्यासाठी सरकारकडनं अधिक प्रयत्न व्हायला पाहिजे, आधी झाले नाही. याचा अर्थ यापुढे करायचं नाही की आम्ही करणार नाही अशा स्वरूपानं नाही. आणि मुळातच भाजपने त्यांची जी काही इमेज जे आजपर्यंतच्या इतिहासात घडली ती जर बदलायची असेल भाजपला आणि भाजपला खऱ्या अर्थानं सगळ्यांचा विकास आणि सगळ्यांचा साथ हे काही जे आपण जी काही घोषणा देतो ते करायचं असेल तर कुठेतरी मुस्लिम समाजाला विश्वासात घेणं, त्यांच्यात एक विश्वास निर्माण करणं की मुस्लिम समाज जो आहे त्याला देखील तेवढीच विकासाची संधी आहे. सरकार इतर समाजांबद्दल जेवढा विचार करते तेवढाच मुस्लिम समाजाचाही विचार करते. आणि दुसरं त्याचसोबत मला हेही सांगायचं आहे, कुठेतरी आपण हे देखील विचार करावा लागणार आहे यापुढे व्यापक स्तरावर. मी सांगतो की एक आयडेंटिटी पॉलिटिक्स जे सुरू झालेलं आहे त्याचाही कुठेतरी आपल्याला आज नाही तर उद्या विचार करावा लागणार आहे. सर असं का होतं की मुस्लिम मोहल्ल्यामध्ये तुम्हाला पोलीस चौक्या जास्त दिसतात आणि हिंदू मोहल्ल्यामध्ये तुम्हाला मंदिरं जास्त दिसतात किंवा तेच आइडेंटिटी पॉलिटिक्स है कि जहाँ पे पोलीस चौकी ज़्यादा वो मुस्लिम का एरिया होगा और जहाँ पे मंदिर ज़्यादा वो हिंदुओं का एरिया होगा. ही जी मानसिकता झालेली आहे ना त्यातून अन्याय होतो असं वाटतं. मी काही गोष्टींचा उल्लेख करू इच्छितो. मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबादचं एक विशिष्ट स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मराठवाडा हा मागासलेला प्रदेश आहे. आम्ही विद्यार्थी असताना वसमतला गोळीबार झाला, नोकऱ्या मिळत नाही म्हणून आम्ही मराठवाडा बंद केला. मुख्यमंत्री तर बदललाच पण मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मांडले. आता परिस्थिती इतकी बदलली की त्याच मराठवाड्यात मराठ्यांचा मोर्चा निघतो, मुसलमानांचा मोर्चा निघतो, परंतु आयडेंटिटी पॉलिटिक्स असतं. राखीव जागा मागतात, विकास मागत नाहीत. कारण विकासामध्ये आपल्याला शेअर मिळणार नाहीत. म्हणजे गंमत अशी आहे की मुख्यमंत्री म्हणतात की राखीव जागा देऊ आणि आमचे तावडे म्हणतात की महाराष्ट्र सरकार फक्त 6,000 जागा काढणार आहे. आता 6,000 जागा काढून तुम्ही कोणाकोणाला राखीव जागा देणार? म्हणून हा अस्मितांचा आणि राजकारणाचा खेळ आहे. राखीव जागांच्या संबंधी तरुणांना, विशेषतः मोर्चात येणाऱ्या तरुणांना आज वास्तव सांगण्याची गरज आहे. आणि हे वास्तव हे आहे की ह्या देशामध्ये नोकऱ्या निर्माण होत नाहीत. मेक इन इंडिया करा किंवा नोटबंदी करा किंवा काही करा, तुम्हाला नोकऱ्या निर्माण करता येत नाहीत. आणि नोकऱ्या निर्माण करण्यात येत नसल्यामुळे समाजातला सगळा विभाग कुठल्याही जातीचा असो, म्हणून जाट पण भांडतात, पटेल पण भांडतात, मराठा पण भांडतात. मग मुसलमान आता गरीबच आहेत. सच्चर कमिटीने दाखवलेलंच आहे काय करायचं ते. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की मुस्लिम एरियामध्ये ATM नसतात, बँका नसतात, का नसतात? ह्या समाजामध्ये श्रीमंतांची सेवा करायची या समाजाचं धोरण ठरलेलं आहे. मुस्लिम गरीब आहेत, मग गरिबांची सेवा कर करेल. झोपडपट्टीमध्ये किती ATM असतात?
धारावीमध्ये किती ATM आहेत? तेव्हा ह्याचा धर्माच्या आकारावर विचार करू नका, ह्याचा श्रीमंती आणि गरिबी याच्या नावावर आपण विचार करा. कॅशलेस इकॉनॉमीकडे चाललोय. सगळीकडे आता मशरूम सारखे एटीएम्स येणार आहेत असं स्वप्न दाखवली जात आहेत. मी पुन्हा एकदा आता ह्यांना राग येईल आमच्या शिरीष बोराळकरांना, पण एक लक्षात ठेवा की या देशामध्ये जवळजवळ 86% लोक कॅशलेस इकॉनॉमी करत होते आणि त्यातही आमचे मुस्लिम बांधव फार मोठ्या प्रमाणात कॅशलेस करतात, कारण त्यांना धर्माने व्याज घेण्यावर बंदी टाकलेली आहे. मला असे कितीतरी मुस्लिम मित्र माहिती आहेत की जे बँकेत पैसे ठेवतात पण व्याज घेत नाहीत, आणि व्याज न घ्यायचं नसल्यामुळे मेजॉरिटी मुस्लिम एक तर गरीब आहेत, त्यामुळे पैशाचाच व्यवहार करतात. आता दगड विकणारा, विटा विकणारा, वाळू विकणारा मनुष्य हा काय चेक घेणार आहे काय? तेव्हा हा असा समाज आहे की जो ज्या व्यवहारात आहे तो सगळा बिचारा बांगडीचा व्यवहार, बांगडीचा धंदा करणारा, छोटा काम करणारा, रद्दी विकणारा, कलई करणारा हा कॅशचाच व्यवहार करतो. आणि म्हणून माझं असं मत आहे की हा कॅशलेस नोटबंदीच्या मागे हा कम्युनल विचार देखील नक्की आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तो विसरू नका. लोक बोलत नाहीत पण स्पष्टपणे बोललं पाहिजे. आणि मग मध्येच म्हणून काढलं होतं की इस्लामिक बँक काढूया म्हणून, आणि मग लगेच आमच्या शिवसेनेच्या मित्रांनी इस्लामिक बँक कैसी निकलेगी म्हणून त्याच्यावरती वाद ठेवला होता. म्हणजे काही करून धर्माचा वाद आणायचा, आयडेंटिटी पॉलिटिक्स करायचं आणि लोकांना घुमवत राहायचं, हे याचं राजकारण आहे. मी फक्त मुलांना एवढंच सांगेन, 1974 साली जेव्हा गोळीबार झाला होता, 2 जागांसाठी 10,000 पोरं आली होती, तेव्हा आम्ही मराठवाड्यामध्ये कारखाने काढा, इथे हायकोर्ट आणा, इथे नॅशनल इन्स्टिट्यूट आणा, इथे त्यावेळेस देवगिरी टेक्सकॉम सारखे प्रोजेक्ट आणा म्हणून आम्ही लढाई केली आणि आम्ही मिळून घेतलं होतं आणि लढून मिळून घेतलं होतं. कुठल्या पक्षाच्या मागे लागलो नव्हतो. माझंही आज मराठा तरुणांना, मुस्लिम तरुणांना, बहुजन तरुणांना विनंती आहे की अशा झूलथापाच्या मागे न लागता खरा विकासाच्या मागे तुम्ही लागा आणि मैदानावर आर्थिक प्रश्न घेऊन उतरा, तरच त्यांचं कल्याण होईल, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही जो आता मुद्दा मांडला ना की सरकार नोकऱ्या, जॉब्स क्रिएट करूच शकत नाही, त्यांना करायचेच नाही आहेत. मला जेव्हा हायकोर्टाचा निकाल जेव्हा आला ना, खास करून मुंबई हायकोर्टानं मुस्लिमांना दिलेलं नोकरीतलं 5% हे अवैध ठरवलं, इनव्हॅलिड ठरवलं, पण शिक्षणात 5% हे वैध ठरवलं होतं, व्हॅलिड ठरवलं होतं. तेव्हा मला आशा पल्लवित झाली होती की कोर्टानं सुद्धा जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे आणि आता राज्य सरकारवर हे बंधन येईल की मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आपण देऊया. पण अध्यादेश निघाला नाही सर. असं आहे, ज्यांनी स्वतःचं राजकारण आणि पोळी, मंदिर आणि मस्जिदीच्या प्रश्नावर भांडलेली आहे त्यांना सत्ता मिळाल्यानंतर सेक्युलरिझम आठवलेला आहे. म्हणजे परवाच जेव्हा सुप्रीम कोर्टाने 1996 साली जो घोटाळा केला होता की हिंदू धर्म आहे का वे ऑफ लाईफ आहे, तेव्हा इट इज अ वे ऑफ लाईफ असं म्हणून सूट मिळाली होती धर्माचा प्रचार करण्यामध्ये. ते क्लिअर करण्यासाठी पूर्वा फुल बेंचनी सांगितलं की देशामध्ये धर्म आणि जातीचा प्रचार करता येत नाही. तेव्हा आमचे अनेक भाजपचे प्रवक्ते म्हणाले की चांगला निर्णय आहे, आता विकासाचंच बोला. म्हणजे 100 चुबे खाके बिल्ली हजको चली अशातला हा प्रकार आहे की आत्तापर्यंत सगळी पोळी भाजून घेतली तुम्ही मंदिर मस्जिदीच्या प्रश्नावरती आणि आता सत्ता आल्यानंतर सबका साथ सबका विकास म्हणतायत. पण विकास करताना जे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष सवलत दिली पाहिजे, ॲफर्मेटिव्ह ॲक्शन घेतली पाहिजे, याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. आणि महाराष्ट्र हे त्याचं टिपिकल उदाहरण आहे की शिक्षणामध्ये 5% सवलत कोर्टाने रद्द केली नसतानाही ती का मिळत नाही. खरं म्हणजे मी जलील साहेबांना म्हणेन कि ह्या मुद्द्यावरती त्यांनी आधीच रान पेटवायला पाहिजे होतं की जो हमको मिला है और कोर्ट ने दिया है वो आप क्यों नहीं दे रहे हो. ये सवाल हो कि आपने रास्ते पे उतरना चाहिए था, वो नहीं आए. ये गलत, हम तो कोशिश करते हैं लेकिन हमारे को तो पहले ही हमको कहा जाता है कि हम सब मजहब के खिलाफ, सब जात के खिलाफ है. तो लोग जात और मजहब में जब तक अटकेंगे हम कितना भी सच बोलेंगे तो पीछे आएंगे नहीं. लेकिन हा निकाल जेव्हा आला परंतु तेव्हा हे सरकार सत्तेवर आलं आणि पहिल्यांदा नागपूरला अधिवेशन झालं, तेव्हा मी काही काँग्रेसच्या नेत्यांना अधिवेशन संपता हे विचारलं की तुम्ही हा मुद्दा का नाही लावून धरला, अध्यादेश निघत नाही आहे. तेव्हा मला बुजुर्ग ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी एक दोघांनी असं सांगितलं की आम्हाला खासगीच सांगण्यात आलेलं आहे की भाजपला मुस्लिमांना आरक्षणच द्यायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही ती मागणीच करू नका आणि वेळ घालवू नका. अशीच देशाच्या राजकारणात एक भयानक अशी गोष्ट चाललेली आहे. मुस्लिम समाजाच्या मतांवर कोणीतरी निवडून येतं म्हणून मुस्लिम समाजाची मतं वाया घालवायची आणि मुस्लिमांच्या विरोधात म्हणून हिंदू मानसिकता तयार करून हिंदू मेजॉरिटीचं राज्य आणायचं ही मानसिकता तयार होती आहे. आणि त्यामुळे पूर्वी जे लोक सेक्युलर चेहरा घ्यायचे, पेहराव घ्यायचे, ते देखील आता घाबरायला लागलेले आहेत मुसलमानांच्या बाजूनी बोलायला. म्हणजे मी मध्य प्रदेशमध्ये उघडपणे तिकडच्या लोकांना बाहेर काढून त्याला मारण्यात आलं 7 लोकांना. हे अगदी 100% आहे.
की तुम्ही त्यांना दहशतवादी ठरवून बाहेर गोळ्या घालून मारलं. इट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर तुम्ही केलात, त्याच्याबद्दलही बोलायला घाबरले. कारण मुसलमानांच्या बाजूनी बोललं तर हिंदू विरोधात होतील, मग मतं मिळणार नाहीत. आणि म्हणून मताचं राजकारण करणारे लोक, आणि हेच मला वाटतं BJPचं यश आहे की ज्यांनी अत्यंत सेक्युलर पक्षांना देखील आता वेगळं पाडायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून इम्तियाज जलीलांना जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा है. इम्तियाज भाई, उन्होंने पूछा वो बहुत सही है. आपने और आप जब MIM का नाम लेके चुन के आए हैं, तो जो 5% वैलिड नौकरी में नहीं शिक्षा में यानी एजुकेशन में किया था, उसके लिए क्यों नहीं डटे रहे? देखिए आशीष, ये बिल्कुल सही बात इन्होंने उठाई है, लेकिन सवाल ये उठता है कि पिछले इतने सालों से मुसलमानों के वोटों के ऊपर सत्ता कौन लेते आया है? MIM तो अभी अभी आई है. महाराष्ट्र के अंदर हमें आए हुए अभी 2 साल हो गए हैं. हम पिछले 50-60 सालों का हिसाब मांग रहे हैं. जो मुसलमानों के नाम के ऊपर फौजिया मैडम ने कहा है कि मुसलमानों को फुटबॉल बनाया गया है. इनकी पार्टी ने कितने गोल करी है मुसलमानों को ठोकरे मार मार के. मुसलमानों के बारे में ही बोलेंगे, अदर पॉलिटिकल पार्टी के बारे में नहीं बोलेंगे. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि मुसलमानों के मामले में तो ये हालत हो गई है कि मेरे बाजू शरीफ साहब है, फौजिया मैडम है. तो आशीष, एक बहुत अच्छे तरीके से अगर बयान किया जाए तो हम लोगों को सताने का मयार एक जैसा है. किसी के हाथ में खंजर है तो किसी का हाथ ही खंजर है. ये इस तरह की हालत हो गई है हमारे मामले के अंदर कि हमारे को हम देखिए, हम ये समझ के चल रहे थे कि इस मुल्क के अंदर सबसे सुप्रीम अगर कोई है तो वो अदालत है. अदालत ने सर्कमस्टेंशियल एविडेंस देखा है. एविडेंस ये देखा है कि सच्चर कमीशन ने क्या कहा है, रंगनाथ मिश्रा कमीशन ने क्या कहा है, कुंडू कमेटी ने क्या कहा है, आपके बहुत रहमान कमेटी ने क्या कहा ये भी देखा है. रहमान कमेटी में आप वो पढ़िए, ये किसके कमीशंस थे और किस दौरान ये कमीशंस बनाए गए थे. क्या वजह थी कि इलेक्शन से महज 4 महीना पहले आपको ख्याल आया कि अरे मुसलमानों को अब कुछ तो देना पड़ेगा वरना मुसलमान दूर चला जाएगा. ये तो सत्ता में आए हैं हमारे खिलाफ. प्रश्न ती नाही आहे, प्रश्न तो नाही आहे. आधीच्या सरकारने दिलं, सरकार हायकोर्टाने ते ग्राह्य धरलं, तरी सुद्धा भाजप सरकारनं त्याचा अध्यादेश काढला नाही, ते लागू नाही केलं. आशीष, हम ये मानते ही नहीं है. सवाल ये है कि ये हिंदुत्ववादी का नारा लेकर ये चुनकर आए हैं. ये मुसलमानों के बारे में कब सोचेंगे साहब? अगर ये जिस दिन मुसलमानों के बारे में सोचना शुरू कर दिए तो ये खुद इनकी सत्ता नहीं रहेगी, हिंदू इनसे दूर चले जाएंगे. इन्होंने नारा ही लगाया है कि हम हिंदुओं के नाम पे है तो सत्ता लेकर आए हैं. ये इनसे क्या उम्मीद करेंगे? नाही आमचा उम्मीद थी एवढं बोलतात, आता तरी उत्तर द्या. नाही ऍक्च्युली इम्तियाजींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसवर ते जे बोलले ते योग्य बोलले. नाही, ते भाजप विषयी बोललेले आहेत, काँग्रेसचं सोडून द्या. ऐका, तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी मला आता पहिले कांगो सरांनी जे सांगितलं की ते म्हणाले की सेक्युलर स्वतःला ते समजतात आणि ते जातीचं राजकारण करणारा खरं तो पक्ष आहे. मी असं म्हणेल. त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये इतके वर्ष केरळामध्ये सरकारमध्ये पुन्हा ते काय म्हणाले, भाजप आणि MIM एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता माझा प्रश्न असा आहे, हायकोर्टाच्या प्रश्नाला तुम्ही का बघल देताय? हायकोर्टाच्या मुद्द्याला तुम्ही काय बघल देताय? उत्तर देतोय. आमचं जे आम्ही इलेक्शन लढलं हे हिंदुत्वावर लढलो नाही, सबका साथ सबका विकास ह्या नाऱ्यावरच लढलो. आणि मी हायकोर्टाने जे 5% शिक्षणात ग्राह्य धरलं, वैध ठरवलं, ते लागू का करत नाहीये? पण बोलतोय आम्हाला सर, उत्तर प्रदेशमध्ये फक्त हिंदूंचे मत मिळले नाही, 70च्या वर आमचे खासदार हिंदू मुस्लिम मत. हायकोर्टाचा मुद्दा 5% आरक्षण शिक्षणामध्ये मुस्लिमांना देऊ केलंय. त्याच्यापेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समाजाला दिलेला आहे. ऐकून घ्या, 5% 6,000 जर सीट्स असतील तर 5% म्हणजे काय किती दिलं मुस्लिम समाजाला? मेन स्ट्रीम मध्ये आणलेलं त्यांनी. ख्रिश्चन मुस्लिम काय केलं? आज जे त्यांनी ईबीसीची त्यांनी लिमिट समाजातल्या तरुणांसाठी केली असं सांगितलं होतं सरकारने. त्या ग्रुप मध्ये सगळ्या समाजाला घेतलेलं आहे. मग तुम्ही हे काय चांगलं यश पर्टिक्युलर समाजाला लेबल खाली देता आणि मुस्लिम समुदायाला मध्ये EBC मध्ये घ्या. अहो हे कसं काय? म्हणजे ज्यांनी ते आपलं समाधान मानायचं. समाज ह्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेतलेला आहे. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही आहे. स्पष्ट आहे की EBC दिल्यामुळे मुस्लिमांना सरकार दुसरं काही देणार नाही. 5% जर आरक्षण मिळालं असतं तर किती जागा मिळाल्या असत्या? तुम्ही मला सांगा आशिषजी. घटनात्मक सुरक्षा मिळते आरक्षणामुळे, असं जर का समाजाला वाटत असेल तर का देऊ नये? मला काय म्हणायचं, नुसतं आरक्षण घेऊन सगळं काही संपणार आहे का? आज ही जी सवलत दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ती काय कमी देत नाही. मग तुम्ही मराठा समाजाला कसं देऊ करताय? मराठा समाजाला कसं देऊ करताय? तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण ऐतिहासिक काळापासून मिळालेलं आहे. 1965 साली ऐकून घ्या 1965 साली आरक्षण
अत्यंत चुकीच्या पद्धतीने रद्द केलेलं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस कुठल्याही काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी त्याला प्रोटेस्ट केलेलं नाहीये. हे तुम्हाला मी आज सिद्ध करून दाखवतो, तुम्हाला पण माहिती आहे. आंबेडकर साहेब, मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे का, याच्यावर वायडर डिबेट होऊ शकतं. नाही, बिलकुल आहे. तुम्ही हे चुकीचं त्याच्यावर आता 2-3 त्याच्या नाही हे जे मंडळ आहे मुस्लिमांना 5% शिक्षणात आरक्षण हायकोर्टानं वैध ठरवलं, ते तुम्ही का लागू करत नाही? आम्ही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना देतोय. नको ना त्याच्यापेक्षा 5% त्यांना 5% शिक्षणात पाहिजे, त्यांना 5% शिक्षणात पाहिजे. मराठा समाज मागासलेला आहे म्हणतायत, पण पटेल समाज मागासलेला नाही. नाही माझं काय म्हणणं आहे, असे लक्षात घ्या, तो पटेल समाज मागासलेला नाही. माझं फक्त शिरीष बोराळकरांना एवढंच म्हणणं आहे की जेव्हा मराठा समाजाचे प्रतिनिधी जाऊन नागपूरला मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा शिरीष बोराळकर आज आमच्या मुस्लिम प्रतिनिधींना जे उत्तर देत आहेत की आम्ही तुम्हाला ईबीसी दिलं त्यामुळे जास्त संधी दिली, असं उत्तर त्यांनी मराठा समाजाला दिलं का? असा हाच माझा प्रश्न होता की तुम्ही एका पर्टिक्युलर लेबल खाली मराठा समाजाला देताय आणि ईबीसी साठी तुम्ही मुस्लिमांना ग्राह्य धरताय. महाराज आणि अंग्रेजाच्या जमान्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं आणि 1965 साली ज्या प्रकारे ते रद्द करण्यात आलं त्याच्यापासून ही मागणी चालू झालेली आहे. 1980 तुम्ही पासून. काय म्हणालात हे समजून घ्या. तुम्ही ना एक स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही काय म्हणालात की आम्ही मुस्लिमांना ईबीसी मध्ये सवलत देऊ केली जी 5% जास्त आहे. अहो असं कसं? तुम्हाला माहित आहे का आरक्षणाची मागणी का होते? घटनात्मक सुरक्षा आपल्याला मिळू शकते असं समाजाला वाटतं म्हणून तो आरक्षणाची मागणी करतो आणि हायकोर्टाने जे 5% शिक्षणामध्ये ग्राह्य धरलं, वैध ठरवलं. मिळू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? आम्ही एवढंही सांगतोय की हा निर्णय कोर्टामध्ये तुम्हाला माहित आहे असल्यामुळे- ईबीसीच्या सवलतीचं म्हणतात किती वर्षाचे पैसे देऊ केले सरकारनं माहित आहे तुम्हाला? तो नंतरचा आधीचा debate बॅकलॉग चा किती आहे माहिती आहे? मी तुम्हाला अशी जे म्हणतोय की आमच्या सरकारचं धोरण हे हा विषय कोर्टात आहे आणि कोर्टाने जर मुस्लिम समाजाचं पण आरक्षण जर मान्य केलं तर आम्ही ते मान्य करू आणि त्याच्यावर आम्ही अपील करणार नाही, त्याला विरोध करणार नाही. कोर्टात हा प्रश्न अडकलाय म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि त्याच्यावर डिबेट चालू आहे आणि जर मुस्लिम समाजाला पण आरक्षण द्या असं त्यांनी म्हणलं तर आम्ही त्याचं वेलकम करू, स्वागत करू. कोर्टात काय चाललंय शमीम भाई? कोर्टात काय चाललंय? मुंबई हायकोर्टात मुस्लिम आणि मराठा जॉईंट कृती समितीचा केस चालू आहे आणि कोर्टात यांनी चुकीची माहिती दिली बोराडकर साहेबांनी. ते दिशाभूल करताय आणि आम्हाला कोणाचे दयामयाने आरक्षण पाहिजे नाही. शरद पवार यांनी दिले नाही म्हणून फडणवीस साहेब देणार नाही आणि इम्तियाज साहेब आमचे प्रश्न तिकडे किती उचलले की फक्त ते 2 लोक आहे बिचारे काय करतील आणि त्यांचे जे आवेसी बंधू जे हैदराबादमध्ये 7 आहेत तिकडे अजून लागू नाही तर त्यांच्याकडून मुसलमानांना काय अपेक्षा नाही. आम्ही आता रस्त्यावर उतरलेलं आहे. आम्हाला भीक नाही पाहिजे. आम्ही आमची जे मौलाना आझाद साहेबांनी सांगितले होते की तुम्ही आम्हाला अल्पसंख्याकाचा ठपका लावून बदनाम करू नका. भारतामध्ये वी आर दी सेकंड लार्जेस्ट मेजॉरिटी. आम्ही नाही मेजॉरिटी आफ्टर हिंदूज वी आर दी सेकंड लार्जेस्ट मायनॉरिटी. आम्ही जर रस्त्यावर उतरले तर कसं होणार? हे मॅडम मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा की आता हे म्हणतायत की ते कोर्टात अडकलेलं आहे. कोणत्या कोर्टात? म्हणजे त्यांना 2 म्हणायचं, एक तर हायकोर्टात हे 5% आणि दुसरं सुप्रीम कोर्टात ते म्हणतायत की धर्माच्या नावावरती काय ती केस चाललेली आहे. काय खरं नेमकं? बघा, खरं असं आहे की ऑर्डिनन्सला कोर्टाने म्हणजे जे वैध ठरवलं मुस्लिम समाजाच्या, कारण मुस्लिम समाजाच्या जे सिद्ध करणं आवश्यक आहे बॅकवर्डनेस, त्याच्यासाठी आमच्या मुस्लिम समाजाचे कॉन्स्टिट्यूशनल कमिटीजने ते सर्वे करून दिलेलं आहे म्हणून ते कॉन्स्टिट्यूशनल दृष्ट्या वैध ठरलेलं आहे. मराठा समाजाची जी कमिटी केली होती ती कॉन्स्टिट्यूशनल कमिटी न होती म्हणून त्यांचे विषय अजून काय जास्त करण्याची गरज आहे. पण जेव्हा हे चॅलेंज झाला तेव्हा कोर्टाने काय सांगितलं की मुस्लिमांच्या वैध आहे आणि शासनाने त्या कोर्टाच्या निकालावर चॅलेंज केला सुप्रीम कोर्टामध्ये. तिकडे त्यांनी मराठा समाजाचा फक्त विषय मांडलेला आहे. मुस्लिम समाजाचा जे विषय आहे त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. तिकडे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काय विषय नाही आहे म्हणून ते 2 विषय मिक्स करून काय चालणार नाही आहे मुस्लिम समाजाला. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हायकोर्टालाच अधिकार आहे. हायकोर्टाने तर ठरलेलंच होता ना योग्य. अगदी बरोबर. आपल्यासोबत याचिका करतात त्यांनी दोन्ही समाजाचे म्हणून ही याचिका दाखल केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत, मराठा समाजाच्या बाबतीत नाही, तो आजचा अजेंडा नाही. मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे?
खरं तर शासनाला ह्या दोन्ही समाजाचा आक्रोश दिसत नाही. नाही, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, स्ट्रिक्टली सांगतोय तुम्हाला, मुस्लिम समाजाच्या बाबतीतच सांगावं लागेल. मराठा समाजाचं खूप झालं, सरकार त्यांचं न सांगताही ऐकणार आहे. मुस्लिम समाजाच्या बाबत जर आपण विचारत असाल तर आमच्या या सगळ्या पाठपुराव्याच्या दरम्यान आम्ही मराठा आणि मुस्लिम आरक्षण कृती समिती स्थापन केल्यानंतर पूर्वीपासून सर, मुद्दा तुमचा तोच आहे. असे मुद्दे सॉल्व्ह होत नसतात. का असतं, संवेदनशील विषयामध्ये नको तसं राजकारण आणता येत नाही. कानगो सर, प्रश्न हाच आहे की मराठा आणि मुस्लिम एकत्र करून कोणीतरी याचिका दाखल करतं आणि त्यामध्ये पुन्हा मग बिचारे ज्यांचा कोणी आवाज मांडत नाही ते पुन्हा पिचले जातात. नेहमीच असं असतं, गरिबांना पुढे करून आपला हेतू साध्य करायचा हा नेहमीच राजकारणाचा भाग असतो. तुम्ही बघितलं असेल की डिमॉनिटायझेशन करताना देखील काळा पैसा आणि गरिबांचं सांगण्यात आलं. फायदा कोणाचा झाला आहे आपल्याला माहिती आहे. खरा मुद्दा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की लोकांना खरी माहिती तुमच्याकडनं दिली पाहिजे. मंडल आयोग लागू केल्यानंतर मुस्लिम समाजामधल्या अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना राखीव जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे खुरेशी समाज असेल, तुमचा तो विणकर समाज, मोमीन समाज असेल, अशा अनेक लोकांना ह्या रिझर्वेशन्स मिळालेल्या आहेत. परंतु त्यांना त्याची जागृती करून आपण याची सवलत घेतली पाहिजे, ह्याचं देण्याचे जे काम असतं समाजातल्या लोकांनी ते केलेलं नाही. नंबर 2, आपल्याकडची ब्युरोक्रेसी नेहमी अँटी मुस्लिम राहिलेली असल्यामुळे मुस्लिम माणसाला इलेक्शनच्या काळात पटकन खुरेशीचं सर्टिफिकेट मिळेल, पण नोकरीसाठी गेला की त्याला 10 खेट्या मारायला लागतील आणि सर्टिफिकेट देणार नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे. खरं म्हणजे सच्चरनंतर असं ठरलं होतं की बागवान कम्युनिटीची जिथे राहते, जिथे खुरेशी कम्युनिटी राहते, जिथे अधिकाऱ्यांनी टेबल खुर्ची टाकायची आणि नातेवाईकांची लिस्ट काढून त्यांना सर्टिफिकेट द्यायचं असं ठरलेलं होतं. हे जर काम करून घेतलं असतं तर आज निश्चितपणे ज्या राखीव जागा मुस्लिम समाजाला उपलब्ध आहेत त्याचा फायदा झाला असता. याचं एकमेव उदाहरण मी केरळमध्ये सांगतो की जेव्हा मंडलचा विषयही नव्हता तेव्हा अच्युत मेनन हे आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना तिथे आम्ही केरळमध्ये मुस्लिम समाजाला ओबीसी समजून रिझर्वेशन दिलं आणि त्यामुळे केरळमध्ये आज साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त मुस्लिम समाजात आहे आणि सरकारी नोकऱ्यामध्ये मुस्लिमांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. हे 1960 पासून केलं होतं. म्हणजे ह्याच्यामधनं 2 गोष्टी दिसतात की एकीकडे राखीव जागांचा निश्चित उपयोग होतो आणि नंबर 2, त्याच्यासाठी सरकारची भूमिका पॉझिटिव्ह असावी लागते आणि ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जागृती असावी लागते. या तिन्ही पातळीवर मला असं वाटतं आज मुस्लिम समाजात काम करण्याची गरज आहे. जे रिझर्वेशन मिळालेलं आहे ते तरी आम्ही आता हातात घेऊ आणि आम्हाला जर सर्टिफिकेट मिळत नसतील तर त्याच्यासाठी आक्रोशाने आंदोलन करू. ही भूमिका पहिल्यांदा आज घेतली पाहिजे. तर मला वाटतं मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 60 ते 70% लोकांना ऑलरेडी जे रिझर्वेशन आहे ते मिळेल. अगदी बरोबर आहे. खरं तर 1916 मध्ये जेव्हा लखनौ करार झाला होता तेव्हा मुस्लिमांना पहिल्यांदा या देशात काही अधिकार दिले गेले होते. 100हून अधिक वर्ष आज लोटले आहेत. मार्ग काढायचा म्हटला तर निघतो, पण तो काढण्याची मानसिकता पाहिजे, तशी इच्छाशक्ती पाहिजे आणि ती कोणत्याही आजच्याच नाही सरकारकडं आहे का याकडंच मुस्लिम समाज नेहमी आशेनं बघत आलेला आहे. आता आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. शमीम भाई, इतक्या मोठ्या संख्येनं लोक आलाय, त्यात मुस्लिम समुदायातले सर्व घटक होते. म्हणजे जितकी संख्या आहे त्यामध्ये सर्व घटक आलेत. खास करून मुस्लिम समुदायातले कुठले घटक आहेत की ज्यांना खरंच आरक्षणाची खूप गरज आहे, की त्याशिवाय म्हणजे एक तर हायकोर्टानं जे सांगितलं 5% शिक्षणात द्या ते लागू केलं तर त्यांना त्याचा फायदा मिळेल. कुठले घटक आहेत? असं आहे सर, मला एक 2-4 गोष्टी म्हणायचं आहे जेणेकरून मुसलमानची खरी परिस्थिती काय आहे मला समजून सांगायचं आहे. आमची परिस्थिती अशी आहे की कोणत्याही समाजाला एक आरक्षण का मिळते की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सगळ्यांच्या बरोबर एका लाईनीत येऊन बसवायचं आहे, म्हणून ही तरतूद आहे शासनातर्फे रिझर्वेशनची. आणि कोणत्याही समाजाला जाती धर्मावर जरी मिळत नसेल तर 3 प्रमुख मुद्दे आहे ज्याच्यावर हे आरक्षण मिळते. एक तर त्यांचं शैक्षणिक स्तर काय आहे, त्यांचं सामाजिक स्तर काय आहे आणि त्यांची जे आर्थिक
परिस्थिती काय आहे आणि हे काय आहे. शासन काय करते, वेगवेगळ्या कमिटी नॉमिनेट करते आणि कमिशन नॉमिनेट करते आणि जी आज पर 1 डझनवर कमिटी नॉमिनेट झाली केंद्र सरकार आणि अगदी भाजप गव्हर्नमेंट आली तर अमिताभ कुंड कमिटी पण फॉर्म झाली. आम्हाला कोर्टात जसं तारीख पर तारीख मिळते वैसा फक्त कमिटीवर कमिटी मिळू राहिली. फौजिया मॅडम, मला तोच प्रश्न विचारायचा आहे, असे कुठले घटक आहेत खास करून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना आरक्षणाची जास्त गरज आहे? मुस्लिम समाजामध्ये संपूर्ण समाजाला गरज आहे आणि सच्चर कमिटीने हे सिद्ध केलेलं आहे त्याच्या सर्वेमध्ये की संपूर्ण समाजामध्ये कुठल्याही एक घटक सांगू शकत नाही, महिलांना तर जास्त गरज आहे. म्हणून आजच्या मोर्चामध्ये महिला खूप मोठ्या संख्येमध्ये होते. आणि मला एक मुद्दा शेवटीचा म्हणायचा आहे की पॉलिटिकल लोकांच्या आज पब्लिकमध्ये चीड निर्माण झालेली आहे. पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्स नको आहे लोकांना. हे पब्लिक मूव्हमेंट सुरू झालेले आहे. कशासाठी नको आहे आम्हाला सांगण्यात येते की तुम्ही मागे राहा, मराठा मोर्चा असो मुस्लिम मोर्चा असो, कारण फक्त आपल्या स्वतःच्या पॉलिटिकल पार्टीचा भला करणं एवढाच रिप्रेझेंटेटिव्हच्या हेतू आहे असं लोकांना वाटतं. त्यांची भावना अशी झालेली आहे की आमच्या समाजाचा प्रतिनिधी आमचा नाही आहे. आणि इथे आपण ते चित्र बघितलं आता की मुस्लिमाला मुस्लिम, तुमचा विरोध कोणाला आहे? तुम्ही सेक्युलर पार्ट्यांच्या बाजूने तुम्ही राहणार की तुम्ही भाजपाच्या बाजूने राहणार हे MIMला माहीत नाही आहे. ते डायरेक्शन नाही आहे त्यांना. भाजपाचा तर अजेंडाच तसा आहे. शेवटी भारत हे सेक्युलर देश आहे, सगळ्यांना मिळूनच इथे राहायचं आहे. आपण फक्त असं विभाजन करून जर भाषा बोलली तर ते होणार नाही आहे. आणि त्या पद्धतीच्या राजकारण आपण करत असल्यामुळेच लोकांना आता पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह नको आहे, फक्त पब्लिक मूव्हमेंट पाहिजे आहे. पब्लिक मुवमेंट पाहिजे, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह नको. आणि त्यांचा रोख MIMवर होता. MIM भाजपसाठी वोट्स पोलराइजेशन करते असं त्यांना म्हणायचं आहे. देखिए, मुसलमानों के लिए अगर आशीष देखा जाए तो कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपा अगर पसंद करने के लिए कहा जाए तो एक कहावत है कि द डेविल एंड द डीप सी. अब किसको पसंद किया जाए उसके अंदर? हमारे लिए दोनों ही तीनों ही वही लेवल के हैं. उसमें किसी ने सामने से वार किया है, किसी ने बीच में से खंजर घोपा है, लेकिन मुसलमानों के साथ इंसाफ नहीं हुआ है. आशीष साहब, आज जो मोर्चा निकला है आपने वो देखना चाहिए. उस मोर्चे के अंदर बहुत सारे मैसेजेस हमने कन्वे किए हैं. मोदी साहब जो कहते हैं कि मुसलमान महिलाओं के साथ नाइंसाफ़ी हो रही है, आज जितने भी भाषण हुए हैं, छोटी छोटी स्कूल की और कॉलेज की बच्चियों ने वहाँ पर भाषण दिए हैं और अपना जो गुस्सा था उनका, अपने कौम का, अपने समाज का जो गुस्सा था, वो गुस्सा उन्होंने दिखाया है. आज की रैली, आज के मोर्चे के अंदर एक दूसरी खास बात ये दिखेंगी आपको, वहाँ पर अगर कोई झंडा अगर नज़र आ रहा था तो वो इस मुल्क का तिरंगा झंडा नज़र आ रहा था. पूरे तिरंगे झंडे हमने लहराए थे. क्यों लहराए थे? कि हो सकता है कि दिल्ली में बैठे हुए मोदी साहब को नज़र आ जाए और उन्हें यह एहसास हो जाए कि अरे ये भी लोग मुसलमान जो है ये हिंदुस्तान में रहते हैं, इनके साथ भी इंसाफ होना चाहिए. इसीलिए तिरंगा झंडा लहराया गया था. आशीष साहब, हमारे दिखाने के लिए देशभक्ति नहीं है साहब. ये बार बार जो हमारे साथ नाइंसाफी हो रही है, देशभक्ति का हमको सर्टिफिकेट किसी से भी चाहिए नहीं है. सवाल ये है कि जो नाइंसाफी हो रही है, हम भी चाहते हैं कि इस मुल्क की अगर तरक्की होना है तो आप इतने बड़े एक समाज को पीछे छोड़ के ये मुल्क कभी तरक्की नहीं कर सकता है. हम भी चाहते हैं कि हमारी गरीब बस्तियों के अंदर जो बच्चे हैं वो भी डॉक्टर बने, इंजीनियर बने. आंकड़े देखिए साहब, 2%, 3% गवर्नमेंट जॉब्स, 2%, 3%. अरे आप IPS ऑफिसर नहीं बना सकते, क्या मुसलमान पुलिस कांस्टेबल नहीं बन सकता है? आंकड़े उठाकर देखिए, 2%, 3%. कौन लोग इसके लिए जिम्मेदार है? और जो मैडम कह रहे हैं कि अब लोगों को चिढ़ हो गई है नेताओं से, हाँ, राष्ट्रवादी और कांग्रेस के नेताओं से चिढ़ जरूर हुई है, क्योंकि मुसलमानों के पीठ में खंजर घोपे हैं. MIM के नेताओं से चिढ़ नहीं हुई है. आज भी हम आवाज उठा रहे हैं, असेंबली में आवाज उठा रहे हैं और इन मोर्चों में भी जाकर हम शामिल हो रहे हैं. नाही, प्रश्न भरकटतोय. जतीन देसाई, मला प्रश्न असा विचारायचा आहे की सुडो सेक्युलर लोक आहेत आणि ते मुसलमानांचं अपीजमेंट करतात, तेव्हा कोणी बोलत नाही. आणि आम्ही जेव्हा विरोध करतो तेव्हा आम्हाला फंडामेंटलिस्ट, कट्टरवादी ठरवलं जातं असं भाजपचे RSSचे नेते म्हणतात. अपीजमेंट जे केलं जातं असं अनेकांना वाटतंय, सेना, भाजप किंवा संघाच्या लोकांना. खरंच हे अपीजमेंट आहे की ती गरज आहे काळाची? नाही, काही गोष्टी की गरज म्हणून आपण पाहिली पाहिजे. म्हणजे ज्या काही समाज, म्हणजे बोलण्यासाठी आपण काही सांगू शकतो की आदिवासींचं देखील अपीजमेंट केलं जातं, पण तशा स्वरूपात नसतं. जो समाज मागे आहे,
आणि त्याला इतिहासात मागे ठेवण्यात आलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम समाज सुरुवातीपासून अशा स्वरूपात नव्हता. तो काळाच्या एका प्रोसेसमध्ये त्यांना मागे मुद्दामून पाडण्यात आलं, ज्या स्वरूपानं दलितांना मागे काढण्यात आलं. आणि म्हणून की मुस्लिम समाजाला काही तुम्हाला विशेष संधी द्यावी लागेल ज्या स्वरूपानं इतर समाजाला दिली गेली. माझं फक्त 2-3 गोष्टीचं या ठिकाणी म्हणणं आहे की एकतर संपूर्ण कुठलाही समाज आपण लक्षात घ्या, तो एक होमोजिनस नसतो, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज मागासलेला आहे अशा स्वरूपानं आपण बोलता कामा नये. मुस्लिम समाजातले काही घटक जे आहेत की बोहरी कम्युनिटी आहे, मेमन समाज आहे, हा मागासलेला नाही. आपण मुंबईत बघतो ते. शिक्षणात देखील पुढे आहे, आर्थिकदृष्ट्या देखील तो संपन्न आहे. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की कुठलाही समाज होमोजिनस नसतो. आता मराठ्यांचंही आपण जर म्हटलं की संपूर्ण समाज त्या अर्थानं नसतो. आणि म्हणून की आयडेंटिटी पॉलिटिक्स जे आहे, मी आधी जे काय म्हटलं की मुस्लिम, मराठा किंवा हिंदू अशा कुठेतरी ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि ज्या स्वरूपाने कॉम्रेड कांगोनी सांगितलं की कुठेतरी एकूण सगळा श्रमिक वर्ग जो आहे, हा मुस्लिम समाज जो आहे, काही बोरा मेमन वगैरे आपण सोडले तर ते देखील श्रमिक आहे, गरीब आहे, मेहनतकश लोक आहेत. कुठेतरी त्या स्वरूपानं देखील गरीब श्रमिकांची एकजूट आजच्या मोर्चात की अत्यंत चांगलं झालं, ज्या स्वरूपानं जलीलजीने वर्णन केलं, अत्यंत चांगलं इम्प्रेसिव्ह अशा स्वरूपानं. आणि कुठेतरी मुस्लिमांबद्दल एक इमेज जी काही निर्माण केली जाते त्याला छेद देणारी अशा स्वरूपाने आणि संघटित झाले. पॉझिटिव्ह स्वरूपानं मागण्यांसाठी खुलेपणानं पुढे आले. आणि तिरंगा झेंडा तिरंगा झेंडा, हो. अत्यंत पॉझिटिव्ह मेसेज गेलाय. मला असं वाटतं देशभक्ती या अर्थानं म्हणालो की नोटबंदीला विरोध केला तर आपल्याला देशद्रोही ठरवलं जातं म्हणून. राष्ट्रविरोधी तुम्ही ठरता. पण कुठेतरी यातनं एक मेसेज गेलाय. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचं आपण पाहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने मला भाजपबद्दल या स्वरूपानं म्हणायचं आहे की इतिहासात जे काही चुका झाल्या, म्हणजे ते काँग्रेस सरकारने केल्या असतील किंवा इतर कोणी, तर मानव समाज जो आहे ती सोसायटी कशा स्वरूपानं पुढे जात असते तर चुकातनं आपण काही शिकत असतो. आणि चूक दुरुस्त करण्याची संधी जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा ती चूक दुरुस्त केली पाहिजे. आणि म्हणून या दृष्टीनं किमान शिक्षणाच्या बाबतीत लेट अस स्टार्ट फ्रॉम दॅट, तिकडनं एक सुरुवात करू आणि एक पॉझिटिव्ह मेसेज देऊ. अगदी बरोबर आहे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी शेवटी जाणार आहे भाजपकडं. बोराळकर साहेब, प्रश्न हाच आहे की हायकोर्टाने जे पदरात टाकलेलं आहे, जे हक्काचं आहे, तेही द्यायला भाजप तयार नाही आहे. का असं होतं? नाही, ॲक्च्युली आता थोडा विषय मी वेगळा बोलतो की आरक्षण हे मुस्लिम समाजामध्ये ओबीसी आणि दलित मुस्लिम जे आहेत त्यांना मिळतं. आणि जवळपास 50 जाती अशा आहेत की त्यांना या आरक्षण प्रभागामध्ये त्यांना त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट मी परत एकदा तुम्हाला तेच सांगेल की 6,000 जर जागा असतील, ऐकून घ्या. ईबीसीची आहे सर. मराठा समाज ऑलरेडी दावा टाकताय त्याच्यावरती. 5% नाही, 5% मुस्लिमांना दिल्या तर किती होणार? 6,000च्या 5%. किती होतील हा भाग नाही, पण द्या तर. तुमची मानसिकता दिसते ना, देता की नाही ती. ऐकून तर घ्या, ते 6,000 सोडा ऐकून घ्या. तुम्हाला हरकत आहे. इतक्या कमी आहेत तर देऊन द्या. 15,000 जागा देतोय. 15,000 जागा 5% ते मागतायत ना कोर्टाच्या. 3 लाख ज्या जागा आहेत त्याच्यात कसं आहे, तुमच्या सरकारने आज एवढं दिलं, बरोबर आहे, तुम्हाला वाटतं खूप दिलं. उद्या पुढचं सरकार आलं आणि त्यांनी ते नाही ग्राह्य धरलं, तुमच्या सरकारनं दिलं म्हणून ते जर का कट केलं तर मग जे कोर्ट सांगताय ते जर का हक्काचं मिळालं तर पुढच्या सरकारला द्यावं लागेल ना. नाही, तुमचं म्हणणं हे जरी वेगळ्या पद्धतीने असलं तरी माझं म्हणणं तेच आहे की आमच्या सरकारने 5% पेक्षा जास्त जागा त्यांना ओपन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. 3 लाख जागा ज्याच्या आहेत त्याच्यात 5% हे लक्षात अर्थ निघतोय बोराळकर साहेब. याचा अर्थ एकच निघतोय की हायकोर्टाने जे 5% आरक्षण शिक्षणामध्ये वैध ठरवलेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीत भाजप सरकार लागू करणार नाही, याचा एकच अर्थ होतो. नाही, मी तुम्हाला परत ते सांगेल की त्याच्यापेक्षा जास्त फायदा
हा मुस्लिम समाजाचा व्हायला पाहिजे. आज तुम्ही एक लक्षात घ्या, एज्युकेशनमुळे आज मुस्लिम समाज मागा आहे. हे 5% देणार की नाही सांगा. त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त जास्त देतोय, फायदा नको. त्याच्यापेक्षा जास्त देतोय. 5% आम्हाला जास्त फायदा नको. खूप दयालू आहे हे सरकार. 5% रिझर्वेशन द्या, ते 6,000 जागा ठेवा तुम्ही तुमच्याकडे. बघा, हे म्हणतात की त्याच्यापेक्षा जास्त देतो. राशन कार्ड नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, कुठलाही कार्ड नाही आहे. कुठली योजना पोहोचते मुस्लिमापर्यंत ते त्यांनी मला सांगावं. कितीही असावे, कारण मुस्लिम एरियाजमध्येच कोणी अधिकारी जात नाहीये आणि कोणी काय त्यांना देत नाहीये. मिलियन्स ऑफ पीपल असे आहेत ज्यांच्याकडे काय आयडेंटिटीच नाहीये या देशामध्ये. तसं राहतात. हे सगळं 2 वर्षातच घडलं. काय 2 वर्षात काय झालं माहितीये का? हायकोर्टानं सांगितल्यानंतर 2 वर्षात झालंय. हे ताबोडतोब नाही नाही, 5% अहो ते जे म्हणतात ना की आम्हाला ते 6,000 नको आहे, ते 5%च द्या. 6,000 ठेवा ना शिरीष भाऊ, तुम्ही ठेवा ना आमच्याकडे. फक्त आपल्याला 5% द्या. 15,000 जागेसाठी तुमच्यासाठी नाही, तुम्हाला तो पण केलेलं नाही पाहिजे आहे. आम्हाला. आणि तो पण नाही आर्थिक पाहिजे. निकषात फक्त- आज मुस्लिम समाज आर्थिक स्थिती त्यांची बिकट असल्यामुळे आर्थिक स्थितीवर जे त्यांना एवढं मोठं राजकारण, एवढं मोठं जागा त्यांना मिळतात याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे सरकारचं. शेवटी मी तुमच्याकडे येतो. हे काय आहे? काही झालं की गोल 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 फिरवून सांगायचं आणि मोठ्याने सांगायचं की आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, आणि प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाहीये. हे 2 वर्षापासून आपण केंद्र सरकारमध्ये बघतोय आणि राज्य सरकारच्याही पातळीवर बघतोय. नेमकं मुस्लिमांच्या बाबतीत या सरकारांना, दोन्ही भाजपच्या सरकारला करायचं काय? नाही, एक आपण गोष्ट स्पष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांचं राज्य असतं, पण बहुसंख्य समाज असलेल्या लोकांनीच राज्य करावं आणि बाकीच्यांनी त्यांच्या मेहरबानीवर राहावं, ही भूमिका असणाऱ्या पक्षाचं आज राज्य आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे बहुसंख्य समाजाच्या व्यतिरिक्त इतरांबद्दल बोललं की त्यांना ते अपीजमेंट वाटतं, त्यांना ते सुडो सेक्युलरिझम वाटतं. ही खरी आजची परिस्थिती आहे. म्हणून 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा हे ज्यांच्यापासून प्रेरणा घेतात आणि आपले पंतप्रधान ज्या संघटनेचे स्वयंसेवक आहेत म्हणून सांगतात, त्यांनी ह्या देशाला धर्माच्या नावावर राज्य झालं नाही म्हणून दुःख प्रकट केलं होतं. घटनेलाही मान्यता दिली नव्हती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हळूहळू नाईलाजाने त्यांना ते मान्य करावं लागतंय. त्याच्यामधले लूपहोल्स घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत, परंतु मानसिकता बदललेली नाही. आणि ती मानसिकता बदललेली नाही ह्याचं दर्शनच हायकोर्टाने दिलेला निर्णय देखील अंमलात आणण्याची त्यांची तयारी नाही, ही त्याच्यामधली मानसिकता आहे. त्यांना मुसलमानांना द्यायचं नाही अशातला भाग नाही आहे, पण आपण हिंदूंचे कैवारी म्हणून मतं घेतलेली आहेत आणि मग मुसलमानांसाठी काम घेतलं तर आपल्याला मुस्लिम तर मत देणारच नाहीत, पण हिंदूही नाराज होतील, ही त्यांची भीती आहे. आणि म्हणून ही त्यांची कसरत चालू आहे. हा त्याच्यामधला खरा खेळ आहे. मला फक्त औरंगाबादच्या मोर्चांच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते की अनेक वर्षापासून मी मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांबरोबर काम करतो. अनेक वर्ष मुस्लिम समाजाला धार्मिक आणि अस्मितेच्या मुद्द्यावर, म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, उर्दू भाषा, अशा मुद्द्यावर गुंतून ठेवलेलं होतं. त्यांचे खरे प्रश्न आर्थिक होते, आम्ही सतत म्हणत होतो आणि ते सच्चरनी दाखवून दिलं. सच्चरनंतर हळूहळू याची चर्चा व्हायला लागली आणि लोकांना जाणीव व्हायला लागली की आपण आर्थिकदृष्ट्या मागासलेले झालेलो आहोत. त्याचं अभिव्यक्ती आज झालेली आहे. आज मुस्लिम तरुण आणि बायका आर्थिक प्रश्नावरती आपला आर्थिक मागासलेपण सांगून मैदानात उतरले आहेत. ह्याच्या मला आशेचा किरण दिसतोय. म्हणजे एकीकडे मराठा समाज, बहुजन समाज सगळेजण म्हणतात की आम्ही मागासलेलो आहोत. मग आपण मागासलेले आहोत हे कोणामुळे, ह्याची आता दुसरी पायरी गाठायची आहे. आणि मग मला असं वाटतं की सगळे मागासलेले एकत्र येऊन ह्या देशाचं भवितव्य सुधारण्याच्या शक्यता मला दिसत आहेत. ह्या दृष्टीने आपण ह्या सगळ्या ज्या मोर्चांकडे बघितलं पाहिजे आणि ती त्याच्यामधली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. एक गोष्ट मी जलील साहेबांना सांगू शकतो की 1970-75 साली होतं ना की मुस्लिम समाज म्हटलं की पाकिस्तानचा एक कैवारी. आता कोणी तसं म्हणत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मुस्लिम समाजातली तर मुलं पाकिस्तानचं नावच घेत नाहीत आणि आता आमच्यासारखे नवीन पोरले म्हणतात की हमारे देश में पाकिस्तानचं ज्यादा मुस्लिम आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे आता काही आता कोणी, प्रत्येकाच्या लक्षात आलंय की या देशाचा डीएनए हा सेक्युलर आहे आणि त्यामुळे या देशाचा डीएनए सेक्युलर आहे. पण सेक्युलर ह्या पाश्चात्य दृष्टिकोनातून नाही, तो महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे वी आर रिलिजियस बट स्टील वी आर सेक्युलर. आणि म्हणून महात्मा गांधींचा खून करण्यात आला, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यांना हे सेक्युलरिझम मान्य नव्हतं त्यांनी खून केलेला होता आणि त्या खुनी मनोवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या लोकांचं आज राज्य आहे.
आणि त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय ते कसा मान्य करणार, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टानं अलीकडेच म्हटलं आहे की निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष आहे, ती तशीच असली पाहिजे. त्यामध्ये जात धर्माच्या नावावरती तुम्हाला मतं मागता येणार नाही. पण याचा अर्थ असा कुठेही सांगितलेला नाही की जो मागासलेला समाज आहे त्यांना जातीच्या आधारे तुम्ही आरक्षण देऊ नका किंवा त्यांना चांगल्या सोयी सवलती देऊ नका. आता मुस्लिमांचं करायचं काय याविषयी सरकारनं ठरवायचं आहे. कारण आता आक्रोश जसा मराठा समाजाचा आहे तसाच तो मुस्लिम समाजाचा सुद्धा रस्त्यावर दिसलाय. आणि आधी यापेक्षा जास्त पुरावा आणखी काय द्यायचा असा विचार आता प्रत्येक मुस्लिम माणूस करतोय. सरकारनंच ठरवायचा आहे. आज इथंच थांबूया. पाहत रहा फक्त महाराष्ट्र वन.